भारतीचा शिक्षक भारतीचा शिक्षक एकजुटीचा शिक्षक एकजुटीचा हम सब एक है, हम सब एक है, जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे लड़ेंगे जीतेंगे। नमस्कार। आज प्रथमतः स्वातंत्र्य दिनाच्या सर्व सोलापूरवासियांना हार्दिक शुभेच्छा। शिक्षक भारती संघटनेच्या वतीनं आज शिक्षक भारती संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष सुशील कुमार काटमोरे सर हे जिल्हा नोडल अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या विरोधात आमरण उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाचा विषय असा आहे, अपिली अधिकारी तसेच जनमाहिती अधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग सोलापूर यांच्यावर तात्काळ कारवाई करावी। मागील 3 ते 4 वर्षापासून सातत्यानं माहिती अधिकारांतर्गत लोकशाही मार्गानं जिल्हाध्यक्ष सुशील कुमार काटमोरे सर हे माहिती मागत आहेत, पण अद्यापपर्यंत त्यांना माहिती दिलेलं नाही। या संदर्भात माननीय राज्य माहिती आयोग खंडपीठ पुणे या ठिकाणी त्यांनी अपील केले। अपिलाची सुनावणी झाली। सुनावणीनंतर असा निर्णय झाला की अपिलार्थीस तात्काळ माहिती द्यावे। तरीसुद्धा जनमाहिती अधिकारी तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग शिक्षणाधिकारी श्री सचिन जगताप हे अद्यापपर्यंत माहिती दिलेली नाहीत। या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा या जाणीवपूर्वक माहिती देण्यास टाळाटाळ करीत आहेत। त्यामुळं या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जीप सोलापूर, माननीय जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सातत्याने संघटनेनं पत्रव्यवहार केलेला आहे। 8 दिवसात माहिती देण्यात येईल, 15 दिवसात माहिती देण्यात येईल अशा पद्धतीने फक्त आश्वासने देण्यात आलेलं आहे। माहिती अद्यापर्यंत दिलेलं नाही। त्यामुळे लोकशाही मार्गाने माहिती मागत असताना सुद्धा खंडपीठाचा आदेश असताना सुद्धा अद्यापर्यंत माहिती न दिल्यामुळे अपिली अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि मागितलेली माहिती तात्काळ मिळावी यासाठी आजपासून आमरण उपोषणाला जिल्हाध्यक्ष सुशील कुमार काटमोरे सर बसलेले आहेत। जोवर आम्हाला या ठिकाणी जागेवर माहिती मिळत नाही आणि संबंधितावर गुन्हा दाखल होत नाही तोवर उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत। माहिती दडवणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध असो, निषेध असो, निषेध असो, शिक्षणाधिकाऱ्यांचा निषेध असो। माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांना करायचं काय? खाली मुंडी वर पाय। माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय। शिक्षक एकजुटीचा विजय असो, शिक्षक भारतीचा विजय असो, शिक्षक भारतीचा विजय असो। वंदे मातरम, वंदे मातरम। वंचित बहुजन शिक्षक आघाडी सोलापूर जिल्हा याचा शिक्षक भारती संघटना आमरण उपोषण याला जाहीर पाठिंबा। बाबत अतिशय वाईट गोष्ट आहे। शिक्षक वेगवेगळ्या अडचणीसाठी वेगवेगळ्या गोष्टीसाठी माहिती मागत असतात, माहिती अधिकार कार्यकर्ते माहिती मागत असतात, परंतु माध्यमिक शिक्षण विभागात जो अनागोंदी कारभार चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे, तो उघड पडू नये यासाठी अधिकारी माहिती देण्याचं टाळतात, माहिती दाबतात। यासाठी शिक्षक भारतीच्या वतीनं मागील 1 वर्षभरापासून आपण पाठपुरावा करतोय। एक वैयक्तिक 4 वर्षापासून शिक्षण विभागाला मी माहिती मागितलेली आहे। खंडपीठाचे आदेश आहेत, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश आहेत, कलेक्टर साहेबांचे आदेश आहेत। एवढे असूनही, वरिष्ठाचे आदेश असूनही शिक्षण विभाग माहिती द्यायला तयार नाही। यामुळं आजपासून शिक्षण विभागाच्या विरोधात या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी, माहिती दडवणाऱ्या अधिकाऱ्यांवरती कारवाई व्हावी आणि माहिती तात्काळ देण्यात यावी। त्याचप्रमाणे माहिती अधिकार या माध्यमिक शिक्षण विभागामध्ये अतिशय प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या समोर आज शिक्षक भारतीच्या वतीनं मी आमरण उपोषणास बसत आहे। आणि जोपर्यंत संबंधित अधिकाऱ्यावरती ते जनमाहिती अधिकारी असतील किंवा अपिली अधिकारी असतील सर्वांवरती कारवाई होत नाही आणि त्यांचा भ्रष्टाचार बाहेर
येण्याचे कागदपत्र जोपर्यंत आपल्या हातात येत नाहीत तोपर्यंत हे उपोषण संघटना थांबवणार नाही. जय हिंद. काय माहिती मागवते थोडक्यात, म्हणजे ते लोकांनी समजलं फक्त नुसतं माहिती मागवली म्हणजे काय नाही. माध्यमिक शिक्षण विभागामध्ये पदभरती बंदीच्या काळातही विविध शिक्षणाधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे चार्ज असताना मान्यता दिल्या गेल्या. शालार्थ त्यांना मंजुरी मिळाली आणि अशा प्रकारे बोगस शिक्षक जे आहेत त्यांना मान्यता दिल्या गेल्या. यासाठी खूप मोठा आर्थिक व्यवहार झाला. मला आपण संघटनेकडे जी आकडेवारी येते 8 लाख ते 10 लाखापर्यंत एकेका मान्यतेसाठी व्यवहार केला गेला. हा करोडोचा व्यवहार शिक्षणाधिकाऱ्यांनी बेकायदेशीर नियमबाह्य पद्धतीनं शासन निर्णय डावलून केलेला आहे. ती माहिती आपण मागत आहे आणि ती माहिती उघड पडू नये. हा जो केलेला काळा कारभार आहे तो सर्वांसमोर येऊ नये म्हणून माहिती ही डावली जाते. ही माहिती मिळावी म्हणून शिक्षक भारती आक्रमक आहे. या ठिकाणी 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज शिक्षक भारतीच्या वतीनं शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या विरोधामध्ये जे आंदोलन केलं गेलं आहे त्या आंदोलनास वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने मी जिल्हाधिकाऱ्यांच्या नात्याने या ठिकाणी निरीक्षणाचा माझा पाठिंबा या ठिकाणी देत आहे. आज जर आपण सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी विभागाची जर कार्यकारिणीची पद्धत जर पाहिली किंवा शिक्षणाधिकाऱ्याची कार्य करण्याची पद्धत जर पाहिली तर मुळात मान्य शिक्षणाधिकारी हे या कार्यालयात बसताना दिसून येत नाहीत. त्यांच्या पद्धतीने मनमानी कारभार त्यांचा या ठिकाणी चालू झालेला आहे. या ज्या मागण्या आहेत चालू शिक्षणाधिकाऱ्यांनी जी माहिती मागवलेली माहिती अधिकाऱ्यामध्ये आहे ती डावलण्याचं काहीच कारण नाही. याचा अर्थ असा दिसून येतो की जे गेलेले अधिकारी आहेत ते गेलेले अधिकारी आणि सध्या बसलेले अधिकारी यांचं काहीतरी साठोलोट असल्यामुळे हे अधिकारी माहिती दडवण्याचा प्रयत्न करत आहेत हे यावरून स्पष्ट दिसून येते. जर खंडपीठाने आदेश दिले असतील आणि त्या खंडपीठाने दिलेले आदेश जर माननीय सचिन जगताप साहेब जर डावलत असतील तर सचिन जगताप साहेबांना या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे की खंडपीठापेक्षा आपलं पद किंवा आपण हे मोठे नाहीत याची आपण नोंद घ्यावी. भविष्यात जर या आंदोलनाचा उद्रेक झाला तर लक्षात घ्या आपल्याला पळताभुई थोडी होईल. त्यामुळं वंचित बहुजन शिक्षक आघाडीच्या वतीने आपणास विनंती आहे की आपण सदरच्या मागण्या त्या लवकरात लवकर मान्य कराव्या आणि संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या मागण्या आपल्या कार्यालयाकडे गेलेल्या आहेत त्या मागण्यांची पूर्तता आपण या ठिकाणी करावी. अन्यथा यापुढील शिक्षक भारतीचं जे आंदोलन असेल त्या आंदोलनाला हातात हात मिळवून वंचित बहुजन शिक्षक आघाडी हे देखील तेवढ्याच मोठ्या निकराचा लढा देईल. आम्ही या लढ्यामध्ये यासाठी आलेलो आहोत की आपल्या कार्यालयाचा कार्यालयाचा जो कारभार आहे हा कारभार अतिशय भोंगळ कारभार आहे. अतिशय बेकायदेशीररित्या हे कार्यालय या ठिकाणी चाललेलं आहे. आयुक्तालयात जर सोलापूरचं नाव काढलं किंवा संचालक कार्यालयात जर सोलापूरचं नाव काढलं तर या कार्यालयाची खूप मोठी बदनामी आजवर या ठिकाणी पदस्थापित झालेल्या अधिकाऱ्यांमुळे झालेली आहे. तर हे कुठेतरी थांबावं या ठिकाणी एवढीच मागणी या माध्यमातून मी करत आहे.